बघा नीट, 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध, सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया टॉप 25 50 सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 तर शिवसेनेचा 1 असे 8 उमेदवार बिनविरोध। 100 सदस्य असलेल्या पंचायत समितीमध्ये भाजपचे 17 आणि शिवसेनेचा 1 असे 18 उमेदवार बिनविरोध। जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत यंदा प्रचाराची जुनी पद्धत मागे, AI तंत्रज्ञानामुळे अधिक डिजिटल, अचूक आणि मतदान केंद्री प्रचार। जळगाव जिल्ह्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट, गहू, हरभरा, केळी, पपई, बाजरी यासह मका अशा सर्व रब्बी पिकांचं नुकसान। गोंदियाच्या देवरी तालुक्यात उचेपूर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या धोबोटोला बियर बार विरोधात ग्रामस्थ आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीसमोरच मांडला ठिय्या। गोंदियात विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचा सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयाला घेराव, जयस्तंभ चौकात एकत्रित येऊन कामगारांकडून आंदोलन। पन्हाळा किल्ल्यावरील साधोबा तलाव परिसरात बांधकामाविरोधात हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक, अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी, तर कोणतंही अतिक्रमण केलं नाही, दर्ग्याच्या विश्वस्तांचं प्रत्युत्तर। TJW आर्थिक फसवणूक प्रकरणात कंपनीच्या चिपळूण शाखेच्या मॅनेजरला मुंबईतून अटक, मागील 4 ते 5 महिन्यांपासून संकेश घाग हा फरार होता। निरंकारी संत समागमाच्या सद्गुरू सुदीक्षा माता यांना राज्यस्तरीय कौस्तुभ पुरस्कार प्रदान, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सांगलीतील 59व्या वार्षिक निरंकारी संत समागम या कार्यक्रमामध्ये या सोहळ्यामध्ये पुरस्कार प्रदान।